राधानगरी अभयारण्य क्षेत्रात आढळला ल्युना मॉथ पतंग। नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात राधानगरी अभयारण्य परिसरात मोठ्या प्रमाणात फुलपाखरू कीटक अभयारण्य क्षेत्रात पाहावयास मिळतात, पण ल्युना पतंग क्वचितच दिसतात, कारण त्यांचे आयुष्य फक्त 7 ते 10 दिवसांचं असतं आणि ते रात्री विहार करतात। या पतंगाला लांब वक्र शेपूट आणि पंख फिकट हिरवे असतात। त्यांच्या शरीराच्या पुढच्या बाजूस असणारे सुरवंट पानाप्रमाणे दिसतात। पतंगावर 4 डोळ्यांचे ठिपके आणि मोहक असतात, मात्र हे पतंग अतिशय नाजूक असल्याने त्यांना स्पर्श केल्यास मृत होतात। हा पतंग दुर्मिळ नसला तरी क्वचितच या पतंगाचे दर्शन रात्रीच्या वेळी अभयारण्य क्षेत्रात पाहायला मिळते। गव्यांसाठी प्रसिद्ध असणारे राधानगरी अभयारण्य आता फुलपाखरांसाठी देखील प्रसिद्ध होऊ लागले आहे। या राधानगरी अभयारण्यामध्ये सुमारे 140 प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आपल्याला पाहावयास मिळतात। त्याचबरोबर फुलपाखरांबरोबर पतंगांच्या देखील इथे विविध प्रकार पाहायला मिळतात। नुकतंच आपल्याला या ठिकाणी ल्युना मॉथ किंवा मून मॉथ हे दुर्मिळ फुलपाखरू आपल्याला आढळून आलेले आहे। राधानगरी अभयारण्यामध्ये यापूर्वी भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू सदर्न बर्डविंग याची देखील आपण इथे नोंद केलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन, त्याचबरोबर जगातील सर्वात लहान फुलपाखरू याची देखील आपण इथे नोंद केलेली आहे। तर या ठिकाणी जर पाहावं झाले तर या ठिकाणी असणारी जैवविविधता, त्यांना लागणारे होस्ट प्लांट व नेक्टर प्लांट आपल्या पश्चिम घाटामध्ये दाजीपूर अभयारण्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पत्ती झाली असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळून येतात। राधानगरी अभयारण्यासह फुलपाखरू उद्यानात पतंगामध्ये रेशमी पतंग, आंधळा पतंग, देवदूत पतंग, केसाळ पतंग असे प्रकार पाहावयास मिळतात। ल्युना मॉथ भारतापासून जपानपर्यंत आणि दक्षिणेकडे नेपाळ, श्रीलंका, पूर्व आशियातील इतर बेटांमध्ये आढळतो, तर हा पतंग क्वचितच पाहावयास मिळतो। राधानगरी दाजीपूर अभयारण्यात हा पतंग आढळल्याने जैवविविधता स्पष्ट होत आहे। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। Yes. Badak. कणीदार. खमंग.